नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण शिंदे स्टुडंट्स कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, वय हा फक्त एक नंबर आहे। कारण की आज मी एक जी अशी गोष्ट सांगणार आहे ती ऐकून खरं तर तुम्हाला खूपच मोठी प्रेरणा मिळेल याची मला 100% खात्री आहे। मित्रांनो, 66 वर्षाचं वय म्हणजे आज जर आत्ताच्या परिस्थितीत जर आपण बघायचं झालं तर ते वय असतं म्हणजे रिटायरमेंटचं। रिटायरमेंटनंतर आपण काहीतरी देवदर्शनाला जायचं आणि किंवा वारी करायची अशा काही स्वरूपाचं असतं। तर काहींच्या बाबतीत आपले नातवंड खेळवत बसायचं याच्यापेक्षा काही वेगळं नसतं। पण एका स्त्रीच्या बाबतीत मात्र हे सगळं वेगळं आहे। कारण की त्या स्त्रीची जिद्द आहे की आपण या 66व्या वयामध्ये काहीतरी वेगळं करून दाखवायचं। होय, तुम्ही ऐकताय ते 100% खरं आहे। कारण की मी आज जे बोलत आहे त्या एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलत आहे जी खरं तर पोर्तुगाल या देशाची सुवर्णपदक विजेती धावपटू आहे। तिचं नाव आहे रोसा मोटा। तिनं नुकतीच 10 किलोमीटर स्पर्धा केवळ 38 मिनिट आणि 25 सेकंदामध्ये जिंकली। वय वर्ष 66 असणारी रोसा मोटा हिने 10 किलोमीटर असणारी शर्यत फक्त 38 मिनिट आणि 25 सेकंदामध्ये पूर्ण केली। सॅन सिल्व्हस्टर व्हॅलेकाना या नावाच्या स्पर्धेत तिनं 66 वर्षापेक्षा जास्त वयोगटामध्ये भाग घेऊन जागतिक विक्रम नोंदवला आणि खरोखरच जगाला दाखवून दिलं की वय हा फक्त खरोखरच एक नंबर नसतो। तर तिच्याकडे 15 किलोमीटर, 20 किलोमीटर, मिनी मॅरेथॉन यासारख्या स्पर्धेंचं विजेतेपद देखील तिच्याकडे आहे। मित्रांनो, सांगायची गोष्ट अशी की आपण जर ठरवलं तर कुठल्याही वयामध्ये कोणतीही गोष्ट नक्कीच सहज शक्य करू शकतो। तेवढी आपल्या मनाची ताकद फक्त आपल्याला निर्माण करता आली पाहिजे। वयाच्या 66व्या वर्षी जर एखादी महिला जर समजा एखादी स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करत असतील आणि ती म्हणजे साधीसुधी स्पर्धा नाही तर 10 किलोमीटरची स्पर्धा, आज जर वयाच्या 66व्या वर्षाची जर आपण जर लोक शहरामध्ये बघितली तर खूप अशी कमी लोक आहेत की जे फिजिकली फिट आहेत। पण याच्यातून आपल्याला जगाच्या पाठीवरती असे अनेक लोक आहेत की ज्यांच्याकडून खरं तर खूप मोठी प्रेरणा घेण्याची गरज आहे। आणि म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला असं परत एकदा सांगेन की वय हा फक्त नंबर आहे। तुम्ही तुमच्या आयुष्याची सुरुवात खरं तर कुठूनही करू शकता, पण खरोखरच जर चांगली करायचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की आयुष्यामध्ये खूप काही चांगले दिवस येतील, खूप काही चांगलं काही होऊ शकतं। आणि म्हणूनच आणखी एक गोष्ट आपल्याला नक्की सांगते की वय हा फक्त एक नंबर आहे, ते आपल्यासाठी मर्यादा कधीच ठरू शकत नाही। आणि ते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की मनाची धारणा आहे। त्यामुळे तुम्ही जर तुमच्या मनाला जिंकला आणि ठरवलं की नाही मला आजच काहीतरी चांगल्या प्रयत्नासाठी सुरुवात करायची आहे, तर तुम्ही 100% करू शकता। रोसा मोटाच्या माध्यमातून मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करत आहे की 66 वर्ष वय म्हणजे आजकाल आपल्याला वाटतं की खूप जास्त वय झालं, रिटायरमेंट झालं, सगळं काय झालं, आता आपल्याला काही करायची गरज नाही। पण असं नाही, तुम्ही खूप काही करू शकता। हेच मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे। ज्याला यशस्वी व्हायचं आहे तो कधीही कारणं सांगत नाही आणि जो कारणं सांगतो तो कधीही यशस्वी होत नाही। खरोखरच मित्रांनो, जर तुम्हाला काही वाटत असेल की आपण आपल्या स्वतःविषयी काहीतरी करावं तर तुमचं वय बाजूला ठेवा आणि आजच कामाला लागा। मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा। थँक्यू।